आज आपण बनवणार आहे कैरीचा आंबट गोड लोणचं. तर त्याच्यासाठी ह्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि पुसून घेणार आहे आणि मग त्या सोलून मग त्या चिरून घेणार आहे. ह्या ज्या धुवून स्वच्छ कैऱ्या मी घेतल्या होत्या त्या कैऱ्यांच्या अर्ध्याच्या फोडी सोलून घेतल्या आहेत आणि अर्ध्या कैरीच्या मी फोडी केल्या आहेत आणि अर्ध्या कैऱ्या मी अशाच ठेवल्या आहेत. तर ह्याचा मला गोड मुरंबा बनवायचा आहे, तर ह्या त्याच्यासाठी ठेवला आहे आणि ह्या कैरीचं पण मी गोड लोणचंच बनवणार आहे. ज्या आपण कैऱ्या धुवून स्वच्छ पुसून सालं काढून घेतल्या होत्या त्याच्या अर्ध्या कैऱ्यांच्या मी फोडी बनवल्या आहेत आणि अर्ध्या कैऱ्या मी किसून घेतलेल्या आहेत. तर ह्याचा उन्हातला मुरांबा बनवणार आहे आणि हे इन्स्टंट लोणचं बनवणार आहे मी, गोड आंबट गोड तिखट, आणि हा उन्हातला मुरांबा बनवणार आहे. तर ह्याच्यामध्ये आता मी हळद आणि मीठ घालून घेणार आहे आणि थोडा वेळ अर्धा तास असंच ठेवणार आहे. आणि हा किस आहे ना तो ह्या टोपाने मी मापून घेणार आहे. जेवढा टोप हा किस असेल ना तेवढीच टोप मी साखर घालणार आहे ह्याच्यामध्ये आणि मग दाखवते. चला तर आज आपण बनवणार आहे कैरीची लोणची. लोणची म्हणजेच आंबट गोड तिखट असं लोणचं आहे. तर आपल्याला पहिलं हे मी आता तेल गरम करून घेतलं आहे. तर तेलामध्ये मी बडीशेप घालणार आहे फोडणीला. बडीशेपीची फोडणी आहे ना खूप छान लागते आणि भरपूर बडीशेप घालायची त्याच्यामध्ये. गॅस स्लो करायचा आहे, बडीशेप जळायला द्यायची नाही. एवढी बडीशेप मी घातली आहे. त्याच्याबरोबर लवंग आणि दालचिनी घालते. लवंग 8-10 लवंग आणि 4 दालचिनीचे तुकडे आणि हिंग पण असं छान घालायचा भरपूर. अजून थोडी बडीशेप घातली. थोडासा गॅस मोठा करते मी. मंद गॅसवर हे लवंगा फुटला पाहिजे आणि बडीशेपीचा पण सुगंध असा छान मस्त दरवळतो आणि लवंगा पण तेलामध्ये छान अशा फुटतात. बडीशेप जळायला नाही द्यायची. फक्त बडीशेप अशी फुलली पाहिजे, मस्तपैकी फुलली आहे याच्यामध्ये तेलामध्ये. आता याच्यामध्ये मी या कैरीच्या फोडी घालून घेते. आपण ज्या कैऱ्या धुवून पुसून स्वच्छ करून घेतलेल्या त्याची सालं काढून त्या कैऱ्या मी आता यामध्ये टाकून घेते. त्याच्यामध्ये कैऱ्या टाकते मी आणि या कैऱ्या छान असं तेलामध्ये मी फ्राय करून घेणार आहे. एक साहित्य टाकते ते मी तुम्हाला दाखवते. ही कैरी पूर्ण मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता मस्तपैकी असं ढवळून घ्यायचं वर म्हणजे बडीशेपीचा स्वाद, लवंगा दालचिनीचा स्वाद, हिंगाचा स्वाद अख्ख्या कैरीच्या फोडीनं लागला पाहिजे मस्तपैकी. मी स्लो गॅसवरच करते तर मग बडीशेप जवळ. थोडासा आता मी गॅस मोठा करते. थोडासा गॅस मोठा करते. इथं आवाज चरचर करून मी हे याच्यामध्ये मेथीदाणे पण घालणार आहे, पण मी थोड्या वेळाने वरून टाकणार आहे. कारण आहे ना मेथीदाणे जर तेलामध्ये घातले ना
तर त्याचा कडू स्वाद येतो. म्हणजे तेलामध्ये मेथी दाणे जर गेले ना तर त्याचा कडू स्वाद येतो, म्हणून मी थोडं वरून नंतर टाकणार आहे मेथीचे दाणे. छानपैकी कैऱ्या मी ढवळून घेते. तर यामध्ये मीठ टाकून घेणार आहे मी. अर्धा चमचा मीठ टाकते याच्यामध्ये. अजून थोडं टाकते, अजून अर्धा चमचा टाकते, अजून अर्धा चमचा मीठ टाकलं म्हणजे टोटल मी याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि या कैऱ्या आता छान अशा ढवळून घ्यायच्या आहेत. मीठाने पण कैरीला पाणी सुटतं, पण आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून शिजवून घ्यायचे त्या कैऱ्या हाबडण करून, म्हणजे अर्धवट शिजवून घ्यायचे आणि मगच साखर टाकायची. आधीच साखर नाही टाकायची, कारण कैरीच्या फोडी शिजणार नाही. जर आधीच साखर टाकली तर कैरीच्या फोडी शिजवून घ्यायच्या आणि मग याच्यामध्ये साखर टाकायची. आपल्याला मस्त अशी कैरीच्या फोडी तेलामध्ये छान अशा फ्राय करून घेतल्या आपण. तर किंचित याच्यामध्ये मी हळद पण टाकून घ्या, थोडीशी हळद, थोडीशी थोडीच टाकते हळद, जास्त नाही टाकली. कैऱ्यांचा रंग कसा आता खुलून आला आहे. कैरीच्या फोडीचा रंग असा छान असा खुलून आला आहे हळद घातल्यामुळे. मस्तपैकी अशा कैरी पोळी छानपैकी शिजवणार मी आता. तर याच्यामध्ये मी टाकणार आहे रेशमपट्टी मिरची पावडर, म्हणजेच कुटी लाल. तर ह्यामध्ये आपण साखर टाकून घेतलेली आणि लाल रेशमपट्टी मिरची पावडर टाकून घेतलेली. आता याच्यामध्ये आपण धणा पावडर टाकायची आहे, कारण आधीच धणा पावडर टाकली ना तर ह्याचा रंग काळा पडतो, म्हणून ह्याचा रंग काळा पडू नये म्हणून आता याच्यामध्ये मी धणा पावडर टाकून घेणार आहे. थोडं हे सुकत आल्यावर ह्याच्यामध्ये धणा पावडर टाकून घेते. धणा पावडर टाकून घेतली. धणा पावडर टाकून कैरीच्या फोडी बघा अख्ख्याच्या अख्ख्या आहेत, अजिबात विरघळलेल्या नाही आहेत आणि शिजल्या पण आहेत. अख्ख्या पण आहेत आणि शिजल्या पण आहेत. थोडीशी अजून धणा पावडर टाकते मी.
छान लागतं हे चवीला लोणचं. आंबट, गोड, तिखट, थोडी धणा पावडरची चव. आता वेलची जायफळाची पूड पण टाकणार आहे मी याच्यामध्ये. आणि थोडंसं आपलं काळं मीठ येतं ना, ते टाकून घेते. ह्याच्यामध्ये मी थोडंसं काळं मीठ घालून घेते आहे. एक पिंच फक्त, थोडंसं अजून घालते. या काळ्या मिठाने छान अशी चव येते. हे सुकल्यानंतर घट्ट होणार आहे. साखरेचा पाक छान लागतो. आत्ताच बघा किती सुंदर सुगंध यायला लागला आहे. आणि ही वेलची जायफळाची पावडर. हे असं लोणचं तुम्ही बनवून बघा, छान लागतं. आंबट, गोड, तिखट असं नुसतं पण खायला छान लागतं हे. आता हे थोडं आटून घेणार मी आणि मग गॅस बंद करणार. जास्त नाही आटवणार आहे, कारण जास्त आटवलं तर ते खूप घट्ट होईल. त्याला थोडंसं आटवून घेणार आहे. मग आटवून झाल्यानंतर मी दाखवते. याच्यामध्ये आपण रेशमपट्टी, लाल मिरची पावडर आणि पाणी घातलं आहे. थोडी बुडेल इतपतच पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये. आणि ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये साखर घालून घेणार आहे थोडी शिजल्यानंतर. म्हणजे जास्त शिजवायचं नाही आहेत, थोडी हाफडण करून घ्यायचे आहेत. हे पहा, तर जवळजवळ पाणी आटत आलं आहे आणि आपल्या पोळी पण थोड्याफार शिजत आलेल्या आहेत. जास्त नाही शिजवायचं, कारण मग तो पूर्ण हे चेंदा होईल त्याचा पोळींचा. पोळी शिजल्या आहे. आता आपण यात साखर घालून घेऊ. तरी जवळजवळ पाऊण किलो साखर आहे. मी साखर घालून झाल्यावर दाखवते तुम्हाला. हे पाहत आहे, ओततेच आहे मी साखर याच्यामध्ये. आता मी घालून घेते सगळीच साखर. तर मला एका हातानेच काम करायचं सगळं, म्हणून तर साखर घालून झाल्यावर तुम्हाला दाखवते.